मकर राशी राशीचक्रातील सर्वात गंभीर, शांत, संयमी आणि आतून प्रचंड ताकद असलेली रास. बाहेरून पाहिलं तर मकर राशीची व्यक्ती फार शांत, कमी बोलणारी आणि स्वतःच्या जगात राहणारी वाटते. पण त्यांच्या मनाच्या आत एक वेगळंच वादळ सुरू असतं. ही अशी राशी आहे जी आयुष्यातील प्रत्येक संघर्ष शांतपणे सहन करते, प्रत्येक वेदना मनात दडवते आणि तरीही चेहऱ्यावर स्थिरता ठेवते. मकर राशीच्या लोकांना आयुष्य सहज काहीही देत नाही. त्यांना प्रत्येक गोष्ट मेहनतीने मिळवावी लागते. पण एकदा का त्यांनी एखादं ध्येय ठरवलं तर ते पूर्ण केल्याशिवाय ते थांबत नाहीत. असेच 15 मे ते 29 मे 2026चा हा काळ मकर राशीसाठी अत्यंत महत्त्वाचा आणि आयुष्य बदलून टाकणारा ठरणार आहे. कारण या काळात ग्रहांची चाल जणू तुमच्या दीर्घ प्रतीक्षेला उत्तर देण्यासाठी सज्ज झाली आहे. वृषभ राशीत होणारा शुक्राचा प्रवेश आणि सूर्य बुध यांच्या युतीतून निर्माण होणारा बुद्धादित्य राजयोग हे दोन्ही योग मकर राशीच्या जीवनात मोठी सकारात्मक हालचाल निर्माण करणार आहेत. हा काळ फक्त नशिबाचा नाही तर तुमच्या शांत संघर्षाचं फळ मिळण्याचा काळ ठरू शकतो. मकर राशीच्या लोकांचं आयुष्य नेहमी इतरांपेक्षा वेगळं असतं. अनेक वेळा त्यांना लहान वयातच जबाबदाऱ्या घ्याव्या लागतात. इतर लोक जेव्हा आनंदात जगत असतात तेव्हा मकर राशीची व्यक्ती भविष्याचा विचार करत असते. त्यांच्या मनात सतत एक भीती असते, जर मी थांबलो तर सगळं कोसळेल. म्हणून ते स्वतःला कधीच पूर्ण विश्रांती देत नाहीत. ते सतत काहीतरी सिद्ध करण्याचा प्रयत्नात असतात. पण आता ग्रहस्थिती सांगते की ब्रह्मांड तुमच्या या मेहनतीकडे दुर्लक्ष करत नाहीये. तुम्ही आतापर्यंत जे काही सहन केलं, जे अश्रू लपवले, ज्या रात्री एकटेपणात काढल्या, त्या प्रत्येक क्षणाची नोंद काळाने घेतलेली आहे आणि आता त्या संघर्षाचं फळ मिळण्याची वेळ जवळ येत आहे. शुक्राचा वृषभ राशीत प्रवेश मकर राशीसाठी आनंद, समाधान आणि मानसिक शांती घेऊन येणार आहे. अनेक दिवसांपासून मनात असलेली रिक्तता आता भरून निघू लागेल. काही लोकांच्या आयुष्यात अचानक आनंदाची बातमी येईल. काहींना एखादी अशी व्यक्ती भेटेल जी त्यांच्या आयुष्यात प्रकाश घेऊन येईल. विशेष म्हणजे या काळात मकर राशीच्या व्यक्तींना स्वतःची किमतीची जाणीव होऊ लागेल. तुम्ही नेहमी इतरांसाठी खूप काही करता पण स्वतःच्या भावनांना मात्र महत्त्व देत नाही. लोक तुमच्या शांततेचा गैरसमज करतात. तुम्ही कमी बोलता म्हणून लोकांना वाटतं की तुम्हाला काही फरक पडत नाही. पण प्रत्यक्षात मकर राशीची व्यक्ती प्रत्येक गोष्ट खोलवर अनुभवत असते, फक्त ती व्यक्त करत नाही. आणि याच कारणामुळे अनेक वेळा तुम्ही आतून तुटता पण बाहेरून मजबूत राहता. बुद्धादित्य राजयोगाचा प्रभाव तुमच्या करिअर, प्रतिष्ठा आणि निर्णय क्षमतेवर अत्यंत सकारात्मक राहणार आहे. ज्या लोकांनी खूप मेहनत घेतली पण योग्य मान्यता मिळाली नाही, त्यांना आता संधी मिळू शकते. वरिष्ठ तुमच्या कामाची दखल घेतील. समाजात तुमचं नाव वाढेल. काही लोकांना अचानक मोठी जबाबदारी मिळू शकते आणि विशेष म्हणजे तुम्ही ती जबाबदारीही यशस्वीपणे पार पाडाल. मकर राशीची सर्वात मोठी ताकद म्हणजे त्यांची सहनशक्ती. जेव्हा सगळे हार मानतात तेव्हा मकर राशीची व्यक्ती अजून लढत असते. म्हणूनच हा काळ तुमच्यासाठी विजयाचा ठरू शकतो. तुम्ही ज्या गोष्टीसाठी इतकी वर्ष मेहनत घेतली त्या गोष्टीची सुरुवात आता दिसू लागेल. काही लोकांना नवीन नोकरी, व्यवसायात प्रगती किंवा आर्थिक लाभाचे संकेत मिळतील. प्रेमाच्या बाबतीतही हा काळ महत्त्वाचा ठरणार आहे. मकर राशीची व्यक्ती सहज कोणावर विश्वास ठेवत नाही, पण एकदा का त्यांनी मन दिलं तर पूर्ण प्रामाणिकपणे नातं निभावतात. या काळात काही लोकांच्या आयुष्यात जुनं प्रेम परत येऊ शकतं. काहींना अचानक एखादी व्यक्ती भेटेल जी त्यांना समजून घेईल. विशेष म्हणजे यावेळी नात्यांमध्ये स्थैर्य आणि प्रामाणिकपणा अधिक जाणवेल. घरगुती वातावरणातही सकारात्मक बदल दिसतील. कुटुंबातील तणाव कमी होऊ शकतो. घरात एखादं शुभ कार्य ठरू शकतं. काही लोकांना नवीन घर, वाहन किंवा मालमत्तेचे योगही दिसत आहेत. विशेषतः आईवडिलांच्या आशीर्वादामुळे अनेक अडथळे दूर होऊ शकतात. या काळात मकर राशीच्या अनेक व्यक्तींना दैवी संकेतही अनुभवायला मिळतील. अचानक एखादं स्वप्न वारंवार पडणं, एखाद्या मंदिराकडे मन ओढलं जाणं किंवा सतत एखाद्या देवतेचं नाव मनात येणं, हे सर्व संकेत तुमच्या आयुष्यात काहीतरी मोठं बदलत असल्याचं दर्शवतात. विशेषतः शनिवारी किंवा गुरुवारी तुम्हाला वेगळी ऊर्जा जाणवू शकते. मकर राशीची व्यक्ती बाहेरून कठोर दिसते पण आतून ती खूप भावुक असते. त्यांना फक्त अशी माणसं हवी असतात जी त्यांना खरंच समजून घेतील. आणि कदाचित या काळात ब्रह्मांड तुम्हाला अशाच लोकांच्या जवळ आणण्याचं काम करत आहे. काही जुनी नाती तुटतील पण त्याच वेळी काही नवीन नाती तुमच्या आयुष्याला अर्थ देतील. आरोग्याच्या दृष्टीनेही हा काळ सुधारणा घेऊन येईल.
मानसिक ताण कमी होईल, झोप सुधारेल. काही लोकांना जुन्या थकव्यापासून आराम मिळेल. मात्र कामाच्या अतिताणामुळे स्वतःकडे दुर्लक्ष करू नका, कारण मकर राशीची व्यक्ती स्वतःच्या शरीरापेक्षा जबाबदाऱ्यांना अधिक महत्त्व देते. 15 मे ते 29 मे 2026चा हा काळ मकर राशीसाठी जणू एका नवीन पर्वाची सुरुवात ठरू शकतो. हा काळ तुम्हाला फक्त यश देणार नाही, तर आतून बदलून टाकणार आहे. तुम्ही स्वतःकडे वेगळ्या नजरेने पाहू लागाल. ज्या गोष्टी अशक्य वाटत होत्या त्या शक्य होऊ लागतील. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला पुन्हा एकदा आयुष्यावर विश्वास वाटू लागेल, कारण ग्रहांची चाल सांगते की आता तुमच्या आयुष्यातील अंधार संपून प्रकाशाची सुरुवात होण्याची वेळ जवळ आली आहे. आणि कदाचित याच दिवसात ब्रह्मांड तुमच्या नशिबाचं बंद दार हळूहळू उघडत आहे. मकर राशीसाठी 15 मे ते 29 मे 2026च्या या काळात आणखी एक अत्यंत गूढ आणि महत्त्वाचा विषय समोर येताना दिसतो आहे. तो म्हणजे कर्मफळाचा काळ. मकर रास ही शनिदेवांची रास मानली जाते आणि शनी हा न्यायाचा ग्रह आहे. त्यामुळे मकर राशीच्या लोकांच्या आयुष्यात जे काही घडत आहे ते विनाकारण घडत नाही. प्रत्येक संघर्ष, प्रत्येक उशीर, प्रत्येक वेदना आणि प्रत्येक यशामागे एक खोल कारण असतं. आणि आता ग्रहस्थिती सांगते की तुमच्या आयुष्यातील काही मोठ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला मिळू लागतील. मकर राशीच्या लोकांनी आयुष्यात अनेक वेळा स्वतःच्या इच्छा बाजूला ठेवून इतरांसाठी जगण्याचा प्रयत्न केलेला असतो. स्वतःच्या आनंदापेक्षा कुटुंब, जबाबदारी आणि भविष्य यांना अधिक महत्त्व दिलेलं असतं. पण या काळात पहिल्यांदाच तुम्हाला असं वाटू शकतं की आता काळ तुमच्यासाठी काम करू लागला आहे. ज्या गोष्टी सतत अडत होत्या त्या अचानक मार्गी लागू शकतात. विशेषतः या काळात नशिबाची शांत साथ तुम्हाला मिळताना दिसेल. म्हणजेच प्रत्येक गोष्ट मोठ्या आवाजात घडणार नाही, पण हळूहळू तुमच्या बाजूने परिस्थिती बदलत जाईल. काही लोकांच्या आयुष्यात अचानक अशी व्यक्ती येईल जी त्यांना योग्य दिशा दाखवेल. काहींना एखादं जुनं अपूर्ण स्वप्न पुन्हा पूर्ण करण्याची संधी मिळेल. काहींना अचानक एखाद्या ठिकाणाहून लाभाची बातमी मिळू शकते. मकर राशीच्या लोकांनी एक विशेष गोष्ट म्हणजे ते कधीच पटकन हार मानत नाहीत. कितीही कठीण परिस्थिती असली तरी ते शांतपणे लढत राहतात. आणि याच जिद्दीमुळे ब्रह्मांड आता तुम्हाला पुढे नेण्याचा प्रयत्न करत आहे. बुद्ध्यादित्य राजयोगामुळे तुमच्या विचारांमध्ये स्पष्टता येईल. आधीच्या गोष्टींबद्दल संभ्रम होता ते आता स्पष्ट दिसू लागतील. काही लोक अचानक मोठा निर्णय घेऊ शकतात आणि तो निर्णय पुढे जाऊन त्यांच्या आयुष्याला नवीन दिशा देईल. या काळात गुप्त शत्रूंपासून मुक्ती मिळण्याचेही संकेत आहेत. काही लोक तुमच्या प्रगतीमुळे आतून अस्वस्थ होते, पण आता त्यांचे खरे चेहरे समोर येऊ शकतात. तुम्हाला कोण आपल्या सोबत मनापासून आहे आणि कोण फक्त स्वतःसाठी जवळ आहे हे स्पष्टपणे जाणवू लागेल. त्यामुळे काही नाती तुटली तरी घाबरू नका, कारण ब्रह्मांड तुमच्या आयुष्यातून चुकीची माणसं दूर करण्याचं काम करत आहे. आर्थिक बाबतीतही हा काळ महत्त्वाचा ठरू शकतो. अनेक दिवस अडकलेले पैसे परत मिळू शकतात. काही लोकांना अचानक नवीन उत्पन्नाचे मार्ग दिसतील. व्यवसाय करणाऱ्यांसाठी नवीन संपर्क लाभदायक ठरतील. नोकरी करणाऱ्यांना अचानक नवीन संधी मिळू शकते. विशेष म्हणजे या काळात तुमच्या मेहनतीचं फळ थोडं उशिरा का होईना पण नक्की मिळेल. प्रेम आणि नातेसंबंधांच्या बाबतीतही हा काळ वेगळे अनुभव देणारा असेल. मकर राशीची व्यक्ती सहज कोणासमोर भावना व्यक्त करत नाही, पण जेव्हा ती एखाद्यावर विश्वास ठेवते तेव्हा पूर्ण मनाने साथ देते. या काळात काही लोकांना आपल्या मनातील भावना व्यक्त करण्याचं धाडस मिळेल. काहींना जुन्या नात्यांमधील गैरसमज दूर करण्याची संधी मिळेल. काही लोकांच्या आयुष्यात नियतीने ठरवलेली भेट घडू शकते. विशेष म्हणजे या काळात मकर राशीच्या व्यक्तींना आत्मिक जागृती अनुभवायला मिळू शकते. अचानक शांततेची ओढ निर्माण होईल. गर्दीत असूनही मनाला एकांत हवा वाटेल. काही लोक ध्यान, मंत्र किंवा देवपूजेकडे अधिक आकर्षित होतील. रात्रीच्या वेळी मनात येणारे विचार किंवा स्वप्न विशेष संकेत देऊ शकतात. काही वेळा तुम्हाला असं वाटेल की कोणीतरी अदृश्य शक्ती तुमचं रक्षण करत आहे. शनिदेवांचा सूक्ष्म प्रभाव या काळात तुमच्यावर राहणार असल्यामुळे एक महत्त्वाचा धडा तुम्हाला मिळू शकतो. स्वतःची किंमत ओळखा, कारण अनेक वेळा तुम्ही इतरांसाठी इतकं काही करता की स्वतःचं अस्तित्व विसरता. पण आता परिस्थिती तुम्हाला शिकवेल की तुमचं सुखही तितकंच महत्त्वाचं आहे. 20 मे नंतरचा काळ विशेष प्रभावी राहू शकतो. काही लोकांना अचानक मोठी बातमी मिळू शकते. एखादी जुनी इच्छा पूर्ण होण्याचे संकेत मिळतील. काही जणांना प्रवासाचे योग येतील आणि हा प्रवास त्यांच्या आयुष्यातील महत्त्वाचा टप्पा ठरू शकतो. मात्र या काळात एक गोष्ट लक्षात ठेवणं गरजेचं असेल. स्वतःवरचा विश्वास कधीही कमी होऊ देऊ नका, कारण मकर राशीची खरी ताकद त्यांच्या शांत आत्मविश्वासात असते.
तुम्ही कधी मोठ्या आवाजात स्वतःची ताकद दाखवत नाही, पण वेळ आल्यावर तुमच्या इतकं मजबूत कोणी नसतं. एकंदरीत पाहता 15 मे ते 29 मे 2026 हा काळ मकर राशीसाठी संघर्षातून सुवर्ण काळाकडे जाणारा प्रवास ठरू शकतो. ज्या लोकांनी आयुष्यभर फक्त जबाबदाऱ्या पेलल्या त्यांच्यासाठी आता आनंदाचे दरवाजे उघडण्याची वेळ जवळ आली आहे आणि कदाचित याच दिवसात ब्रह्मांड तुमच्या आयुष्याला अशी कलाटणी देणार आहे जी पुढची अनेक वर्षे लक्षात राहील.